गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. सर आपला एक नेक्स्ट लेक्चर आहे. तर आपण आज बघितणार आहोत टेन्सर. ठीक आहे, टेन्सर म्हणजे काय होतो. तर आपण फर्स्ट डेफिनेशन बघितणार आहोत की इन्व्हॅरियंट और स्केलर म्हणजे काय होते. इफ ए ऑफ एक्स इज इक्वल टू ए डॅश एक्स डॅश देन द क्वांटिटी ए. ठीक आहे, या क्वांटिटीला आपण तेव्हा काय म्हणू की इन्व्हॅरियंट और स्केलर. जेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाय होते तेव्हा ते आपण त्या एला क्वांटिटी एला इन्व्हॅरियंट किंवा स्केलर म्हणू. नेक्स्ट डेफिनेशन आपल्याला दिली आहे की कॉन्ट्राव्हॅरियंट वेक्टर और कॉन्ट्राव्हॅरियंट टेन्सर ऑफ ऑर्डर वन. ठीक आहे, तर इथे याचे दोन डेफिनेशन मागतात. ठीक आहे, जर सेट ऑफ क्वांटिटीज टी अपर सफिक्स एक्स असेल तर ही डेफिनेशन, आणि जर लोअर सफिक्स आर असेल, ठीक आहे, तर दुसरी डेफिनेशन आपल्याला नंतर बघायचं आहे. ठीक आहे, तर इथं काय अपर सफिक्स आहे आर. ठीक आहे, तर द सेट ऑफ क्वांटिटीज टी अपर सफिक्स आर ॲट अ पॉईंट पी विच इज बिलॉंग्स टू द एन आर कॉल्ड कंपोनंट ऑफ कॉन्ट्राव्हॅरियंट वेक्टर और कॉन्ट्राव्हॅरियंट टेन्सर ऑफ ऑर्डर वन इफ दे ओबे द ट्रान्सफॉर्मेशन लॉ. म्हणजे काय इथे म्हटलं आहे की जर ही सेट ऑफ क्वांटिटीज असेल आणि ही बिलॉंग्स टू कुठे असेल की वी टू द पॉवर एन. ठीक आहे, ते आपल्याला मिळतं आहे वी टू द पॉवर एनमध्ये. याला आपण म्हणू की कंपोनंट ऑफ कॉन्ट्राव्हॅरियंट वेक्टर किंवा कॉन्ट्राव्हॅरियंट टेन्सर ऑफ ऑर्डर वन इफ दे ओबे द ट्रान्सफॉर्मेशन लॉ. कोणता ट्रान्सफॉर्मेशन लॉ ओबे करणार तो हा वाला. ठीक आहे, टी डॅश टू द अपर सफिक्स एक्स आर इज इक्वल टू द एक्स डॅश. ठीक आहे, एक्स डॅश आहे अपर सफिक्स आर लोअर सफिक्स एस टी अपर सफिक्स एस. ठीक आहे, ही कंडिशन किंवा याची रिव्हर्स कंडिशन, जिथे डॅश आहे तिथे डॅश राहणार नाही आणि जिथे डॅश नाही तिथे डॅश राहणार. ठीक आहे, म्हणजे ही ह्याचं रिव्हर्स कंडिशन आहे. ठीक आहे, जर ही कंडिशन सॅटिस्फाय करताय किंवा हा ट्रान्सफॉर्मेशन लॉ जर सॅटिस्फाय करताय तर आपण त्याला म्हणू कॉन्ट्राव्हॅरियंट वेक्टर किंवा कॉन्ट्राव्हॅरियंट टेन्सर ऑफ ऑर्डर वन. नेक्स्ट आपल्याला एक एक्झाम्पल बघायचं आहे. आपल्याला शो करायचं आहे की शो दॅट द इन्फायनाइटिझिमल डिस्प्लेसमेंट डी एक्स टू द पॉवर आर इज अ कॉन्ट्राव्हॅरियंट वेक्टर. म्हणजे आपल्याला ही शो करायचं की ही कॉन्ट्राव्हॅरियंट वेक्टर आहे. तर आपण इथे कन्सिडर करू की नॉन सिंग्युलर ट्रान्सफॉर्मेशन ही इम्पॉर्टंट कंडिशन आहे. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की नॉन सिंग्युलर ट्रान्सफॉर्मेशन कंडिशन ही आहे की एक्स डॅश टू द अपर सफिक्स आर इज इक्वल टू एक्स डॅश अपर सफिक्स आर. आणि हे काय, ही कशाचं फंक्शन आहे एक्स वन एक्स टू द पॉवर वन एक्स टू द पॉवर टू एक्स टू द पॉवर अप टू एन पर्यंत. ठीक आहे, एक्स डॅश टू द पॉवर आर हे फंक्शन आहे आणि आपण याचं डिफरन्शिएट करू शकतो विथ रिस्पेक्ट टू हे फंक्शन. ठीक आहे, ऑन डिफरन्शिएटिंग वी गेट डी एक्स डॅश आर. ठीक आहे, म्हणजे हे याचे डिफरन्शिएट डी डिनोटेड बाय डिफरन्शिएट. ठीक आहे, तर याचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करायचं आहे एक्स वन. ठीक आहे, एक्स टू द पॉवर वन. याचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स टू द पॉवर टू एक्स टू द पॉवर थ्री. ठीक आहे, अप टू कुठपर्यंत एक्स टू द पॉवर एन. ठीक आहे, त्यामुळे आपण मिळणार की डेल एक्स डॅश टू द पॉवर एन म्हणजे अपर सफिक्स आर डिवायडेड बाय डेल एक्स वन ऑफ डी एक्स वन प्लस अप टू कुठपर्यंत डेल एक्स डॅश एन. ठीक आहे, एन पर्यंत आपल्याला घ्यायचं आहे डिवायडेड बाय डेल एक्स टू द पॉवर एन ऑफ डी एक्स टू द पॉवर एन. ठीक आहे, आता यालाच आपण असं लिहू शकतो की डी एक्स डॅश टू द अपर सफिक्स आर ॲज इट इज लिहून घेतला आपण. या व्हॅल्यूला आपण अशा प्रकारे लिहू शकतो. ठीक आहे, इथे काय व्हॅरी करताय 1 2 3 4 अप टू कुठपर्यंत एन पर्यंत. तर ह्या व्हॅरी होत आहे या व्हॅल्यूला काय आपण एस इक्वल टू काय घेऊ 1 2 3 4. म्हणजे ही जितकी पण व्हॅल्यू होणार त्याला आपण एस डिनोट करू. ठीक आहे, म्हणजे डी डेल एक्स डॅश टू द पॉवर म्हणजे अपर सफिक्स आर डिवायडेड बाय डेल एक्स. इथे बघा चेंज झाला, आपण 1 2 3 4च्या जागी या सर्व व्हॅल्यूच्या जागी एकच व्हॅल्यू लिहून घेऊ म्हणजे एस. ठीक आहे, आणि एस व्हॅरी होत आहे 1 2 अप टू एन पर्यंत. ठीक आहे, हे आपण लिहून घेतलं आणि हे झालं आपलं की याच्यावरून म्हणू की विच इज शो दॅट द डी एक्स टू द अपर सफिक्स आर ट्रान्सफॉर्म लाईक अ कॉन्ट्राव्हॅरियंट वेक्टर हेन्स इट इज अ कॉन्ट्राव्हॅरियंट वेक्टर. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला शो करायचं आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं की डेफिनेशन एक दिलेलं आहे की कॉन्ट्राव्हॅरियंट वेक्टर. ठीक आहे, मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की कॉन्ट्राव्हॅरियंट वेक्टर किंवा कॉन्ट्राव्हॅरियंट टेन्सर ऑफ ऑर्डर म्हणजे दोन डेफिनेशन बनतात की कोणत्या दोन. द सेट ऑफ क्वांटिटीज जेव्हा आपण मागे बघितलं होतं आता की जर ही क्वांटिटी अपर सफिक्स आर असेल तर एक डेफिनेशन आपण बघितलं, जर लोअर सफिक्स असेल तर आपण ही कंडिशन बघू. ठीक आहे, सेट ऑफ क्वांटिटीज टी lower suffix r at a point p which is belongs to the vn are called the component of covariant vector किंवा covariant tensor of order 1. ठीक आहे, इथे कोवॅरियंट आहे हे लक्षात द्या. ते डेफिनेशन होती कॉन्ट्राव्हॅरियंटची. ते कॉन्ट्राव्हॅरियंटच्या डेफिनेशनमध्ये काय होतं एक्स टू द पॉवर म्हणजे एक्स टू द अपर सफिक्स आर, आणि कोवॅरियंटच्या डेफिनेशनमध्ये आपण काय बघत आहोत की टी लोअर सफिक्स. ठीक आहे, तर ही आर कॉल्ड द कंपोनंट ऑफ कोवॅरियंट वेक्टर ऑफ कोवॅरियंट टेन्सर ऑफ ऑर्डर वन इफ दे ओबे द ट्रान्सफॉर्मेशन लॉ. आता इथे कोणता ट्रान्सफॉर्मेशन लॉ ओबे होत आहे पहा. टी डॅश टू द लोअर सफिक्स आर इज इक्वल टू द एक्स टू द अपर सफिक्स आर. ठीक आहे,
टू द लोअर सफिक्स टी इंटू टी लोअर सफिक्स एस. ठीक आहे, ही झाली कंडिशन आणि ही कंडिशन आपल्याला कोवॅरंट वेक्टरची कंडिशन आहे, ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, एक्झाममध्ये तुम्हाला विचारू शकतात की कोवॅरंट आणि कोवॅरंट वेक्टर किंवा कॉन्ट्रावॅरंट वेक्टरचे कंडिशन कोणत्या आहेत. ठीक आहे, 4 ऑप्शन दिले राहतील, त्याच्यापैकी तुम्हाला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल. तर आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, आणि याची रिव्हर्स कंडिशन पण विचारू शकतात, म्हणजे जिथे डॅश आहे तिथे डॅश नाही राहणार. ठीक आहे, इथे बघा इथे डॅश नाही आहे तर इथे डॅश आलं. ठीक आहे, इथे पण डॅश नाही आहे तर इथे डॅश आलं. तर अशा प्रकारे ही झाली कोवॅरंटची कंडिशन. नेक्स्ट आपण एक बघू की आपल्याला शो करायचे की शो दॅट द ग्रेडियंट ऑफ अ स्केलर हिज कॉन्ट्रावॅरंट वेक्टर. आपलं म्हणजे ग्रेडियंट ऑफ अ स्केलर आपल्याला शो करायचे की ते कॉन्ट्रावॅरंट वेक्टर आहे. तर याच्यासाठी आपण कन्सिडर करू की एफ ऑफ एक्स बी एनी स्केलर आणि आपण इथे ग्रेडियंट शो करायचं. तर ग्रेडियंट ऑफ एफ आपण डिफाईन करू. ग्रेडियंट ऑफ एफ डेल एफ डिवायडेड बाय डेल एक्स टू द पॉवर आर इज इक्वल टू डेल एफ डिवायडेड बाय डेल एक्स टू द पॉवर 1 डेल एफ डिवायडेड बाय डेल एक्स टू द पॉवर 2 अप टू कुठपर्यंत डेल एफ डिवायडेड बाय डेल एक्स टू द पॉवर एन. आपण हे डिफाईन केलं ग्रेडियंट एफ. तर आपण याला लिहू शकतो की वी शो दॅट द डी एफ divided by del x to the power are a transformation like covariant vector under the non singular transformation. या नॉन सिंग्युलर ट्रान्सफॉर्मेशनच्या सहाय्याने आपण याला म्हणू शकतो की हे पण काय बिहेव करते कोवॅरंट वेक्टर सारखे. देन बाय युजिंग द चेन रूल आपण याला लिहून घेऊ की डी एफ डिवायडेड बाय डेल एक्स डॅश टू द पॉवर आर इज इक्वल टू द डेल एफ डिवायडेड बाय डेल एक्स टू द अपर सफिक्स एस इंटू डेल एक्स टू द अपर सफिक्स एक्स डिवायडेड बाय डेल एक्स डॅश टू द अपर सफिक्स आर. ठीक आहे, बाय चेन रूल आपण ठीक आहे याला असं लिहू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण चेन रूलचा यूज करून आपण त्याला अशा प्रकारे लिहून घेतलं. आता काय करायचं आहे की यांची फक्त पोझिशन चेंज करायची आहे. ठीक आहे, ही रेशिओला आपण स्टार्टिंगला घेऊ, या रेशिओला मागे घेऊ. ठीक आहे, आता इथे काय याची व्हॅल्यू आपल्याला काय पुट करायची, टी पुट करायची. फक्त याच्या जागी टी पुट केलं आणि याच्या जागी काय, आता याच्या जागी टी पुट केलं तर याच्या जागी काय टी म्हणजे टी एस. ठीक आहे, आणि याच्या जागी आता इथे आर आहे, इथे एस होता त्यामुळे इथे लोअर सफिक्स एक्स दिला. आता इथे डॅश होता का नाही, त्यामुळे इथे डॅश दिलेला नाही. इथे डॅश आहे त्यामुळे इथे काय डॅश येणार, म्हणजे टी डॅश टू द लोअर सफिक्स. ठीक आहे, टी डॅश टू द लोअर सफिक्स आर येणार. ठीक आहे, आता याला आपण काय केलं लक्षात आहे, याला आपण टीने डिनोट केलं. आता इथे होता एस. ठीक आहे, त्यामुळे इथे टी टू द लोअर सफिक्स एस आला आणि इथे डॅश नव्हता त्यामुळे डॅश आलेला नाही. आता याला पण आपण या प्रकारे लिहून घेतलं टी डॅश टू द लोअर सफिक्स एस. आता इथे डॅश आला कारण की इथे डॅश होतं आणि आर काय लोअर सफिक्स आर आपण लिहून घेतलं. तर अशा प्रकारची आपल्याला टर्म मिळाली. तर नेक्स्ट पहा की आपल्याला त्याच्यानुसार आपण त्याला लिहू शकतो का डेल एफ डिवायडेड बाय डेल एक्स टू द पॉवर आर इज इक्वल टू टी लोअर सफिक्स आर इज अ कोवॅरंट वेक्टर. ठीक आहे, तर आज आपण बघितलं आहे की ट्रान्सफॉर्मेशन फर्स्ट बघितले इन्व्हॅरंट. ठीक आहे, इन्व्हॅरंट किंवा स्केलर जेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाय करते तेव्हा आपण त्या एला क्वांटिटी एला का इन्व्हॅरंट किंवा स्केलर म्हणू. ठीक आहे, त्याच्यानंतर कोवॅरंटची आपण कंडिशन बघितली. ठीक आहे, कोवॅरंट वेक्टर किंवा कोवॅरंट टेन्सरची ऑफ ऑर्डर 1 अशा प्रकारे. त्याच्यानंतर आपण बघितलं की एक एक्झाम्पल बघितलं की इन्फायनिटेसिमल डिस्प्लेसमेंट काय कोवॅरंट होते अंडर वेक्टर आर. त्याच्यानंतर आपण बघितलं की कोवॅरंट वेक्टर अँड कोवॅरंट टेन्सर ऑफ ऑर्डर 1. ठीक आहे,